महिलांच्या प्रलंबित मागण्या आणि अपेक्षा ज्या पूर्ण झाल्या नाहीत अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी कर्मचारी काय, आशा वर्कर आहेत, गटप्रवर्तक आहेत, यांच्या संदर्भात मानधनात वाढ करण्याची मागणी या अर्थसंकल्पामध्ये मान्य करण्यात आली नाही अध्यक्ष महोदय। केंद्र सरकारने अंगणवाडी केंद्रातील जे सेविकाचं मानधन होतं ते 4,500 प्रति महिना, तर अंगणवाडी मदतीचा मानधन 2,250 रुपये प्रति महिना केलेला अध्यक्ष महोदय। यासोबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामार्फत अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मानधन देखील दिले जाते, ते राज्यानुसार वेगळे। मी आपल्या लक्षात आणून देतो दादा की महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारे अतिरिक्त मानधन अंगणवाडी सेविका 5,500 रुपये आणि मदतनीस 3,250 रुपये। खरं तर आपल्यापेक्षा तेलंगणा 9,150 रुपये अंगणवाडी सेविकांना देतं, मदतनीसेला 5,550 रुपये देतं, हरियाणा 7,286 रुपये आणि मदतनीसला 4,215 रुपये, मध्य प्रदेशमध्ये 7,000 रुपये सेविकेला आणि मदतनीसला 3,500 रुपये, आंध्र प्रदेश 7,000 रुपये मदतनीस आपल्या सेविका आणि 5,000 रुपये मदतनीस, गोवा 13,500 रुपयापर्यंत दिलं जातं आणि मदतनीसला 6,750 रुपये, कर्नाटकामध्ये 6,500 ते 7,000 अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसला 4,500 रुपये दिलं जातं। महाराष्ट्र कुठे आहे त्या तुलनेत? कुठे काय बळीजावपणा करायचा? याच्यामध्ये कुठेच घोषणा नाही, काही याच्यामध्ये सांगितलं नाही, तुम्ही आपल्या बजेटमध्ये सांगितलं नाही अध्यक्ष महोदय। म्हणूनच खरं तर ही या 2024 मध्ये अंगणवाडी सेविकांच्या संघटनेशी झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन लागू करण्याचं आपण मान्य केलं होतं, पण त्याबद्दल अजून अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही आणि पोषण आहाराच्या रकमेत वाढ करणे अपेक्षित होते, ती सुद्धा या सरकारनं केली नाही। म्हणजेच या सरकारची बोलणे करणे आणि कथनीतला अंतर या महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या तुटपुंजा वेतनावर मानधनावर मात करणाऱ्या महिलांचा अपमान आहे आणि तो अपमान या सरकारने केलेला आहे, हे आता स्पष्ट झालं आहे अध्यक्ष महोदय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।